सामन्याचा हिरो, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चांगली गोलंदाजी. दत्ताला आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. अर्जुनजी गोडे यांना विनंती आहे की आपण आकर्षक अशी ट्रॉफी द्यावी मॅन ऑफ द मॅच ची. व्यासपीठावरती आपण दत्ताने जी गोलंदाजी केली, मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देतो सर्वात आधी. त्याच्यानंतर आपण देऊया बालारामजी यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते स्वीट्स बॉक्स देऊया. आज कुछ मीठा हो जाए. त्याच्यानंतर आपण देणार आहोत एक आकर्षक असं जनरल नॉलेज बुक. मदनजी पाटील इताडे गावचे आहेत. दादांना विनंती की आपण आकर्षक असं जे बुक आहे ते मात्र आपण देणार आहोत दत्ताला. आणि त्याच्यानंतर आपण देऊया पंडितजी गोडे यांना विनंती की आपण सुंदर असं जो वृक्ष आहे, आंब्याचा झाड आहे, दत्ता तो लावायचा आहे. पुढल्या वर्षी भरपूर त्याला आंबे देखील येतील. आणि हा सुंदर असा नक्कीच वृक्ष आम्ही देत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आमची ही संकल्पना, झाडे लावा झाडे जगवा. फेश मॅचला आपण सुरुवात करतो. आता मात्र इथं एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. SCC पडगाच्या अपोजिट आता मात्र इथनं पाहायला मिळेल विकी स्पोर्ट्स कुकसे. मॅच जेव्हा सुरू होईल नक्कीच आमच्या सोबत पहिल्या दिवसापासून मजर खान खूप चांगलं समालोचन करतात. पुन्हा एकदा नक्कीच आपण त्यांचा आवाज ऐकूया या पुढच्या 4 षटकांसाठी. मी थांबतोय, आपण थांबू नका, पाहत राहा स्वर्गीय नामदेव पाटील स्मृती चषक 2020-2020. बहुत बहुत शुक्रिया राहुल भोईर. तो खेल की शुरुआत होती हुई SCC पड़गा और विकी स्पोर्ट्स कुक्से के बीच में. पहली गेंद वहां पर सुफियान शेख की नो बॉल का इशारा आता हुआ पहली गेंद पिच के बाहर कर बैठे थे. कोई कारण था कि गोकुल पाटिल ने इसे नो बॉल करार दिया. फिर हिट का इशारा भी आता हुआ, अतिरिक्त रूप में खाता खुलता हुआ विकी स्पोर्ट्स कुक्से का. पहला ओवर लेकर आए सुफियान शेख, महेश और कल्पेश बबलू, दोनों ही ओपनर बल्लेबाज. एक बार फिर से उसी बीच वहां पर देखना है शॉर्ट गेंद थी, हुक करने की कोशिश की थी वहां पर बल्लेबाज ने. 1 फॉर द ओवर का इशारा आता हुआ इस वक्त. महेश इस बार देखना है फोर्स करने की कोशिश वहां पर और कामयाब भी हुए उसके अंदर. अच्छा स्ट्रोक आता हुआ महेश के बल्ले से, गेंद बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए. महेश के बल्ले से लॉन्ग ऑन की दिशा में गेंद जाती हुई 6 रनों के लिए. इस बार आगे निकलकर इनसाइड और स्ट्रोक एक्स्ट्रा कवर की दिशा में, इस बार गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए.
को मिल रही है पहले ओवर में महेश द्वारा। पिछले मैच में भी अच्छी बल्लेबाजी की थी महेश ने। स्कोर हम देखें तो अब तक जो बना है 3 गेंदों में 11 रन। इस बार देखना है वहां पर पुल किया है इस गेंद को, खिलाड़ी गेंद के नीचे आते हुए और दूसरे अटेम्प्ट में कैच को समाप्त किया है। यहां पर महेश की पारी समाप्त होती हुई एक बार फिर से बड़े स्ट्रोक की तरफ गए थे वो, और अच्छा क्या समाप्त करते हुए डीप में वहां पर खिलाड़ी पहला ब्रेक थ्रो दिलाते हुए अपनी टीम को वहां पर सुफियान शेख। बंटी इस वक्त आते हुए बल्लेबाजी के लिए, पिछले मैच के हीरो, मैन ऑफ द मैच रहे थे पिछले मैच में बंटी। इस बार अच्छी अच्छी गेंद रही थी वहां पर सुफियान की। 1 रन पूरा करते हुए इस गेंद के ऊपर बबलू। बंटी और बबलू की ये जोड़ी अब देखना है किस तरह से आगे का खेल दिखाते, ये देखना होगा। उसी बीच वहां पर स्क्वायर कट लगाने की कोशिश की थी इस गेंद के ऊपर वहां पर बल्लेबाज ने। ओवर की समाप्ति होती हुई यहाँ पर, 1 ओवर की समाप्ति पर स्कोर हम देखें तो जो पहले ओवर में बना है 12 रन, 1 विकेट गंवाने के बाद। तो मिली जुली शुरुआत रही यहाँ पर दोनों ही टीमों की, जहां पर 12 रन भी बने और 1 विकेट भी गिरा है महेश के रूप में। 10 रन बनाकर वापस लौटे महेश, अच्छी बल्लेबाजी कर रहे थे। अफसर रईस हमारे बीच में आ चुके हैं। तो दूसरे ओवर के लिए प्रतीक को बुलाया गया है गेंदबाजी के लिए। सुनील को बुलाया गया है गेंदबाजी के लिए। सुनील, अच्छा शॉट आता हुआ वहां पर कल्पेश बबलू के बल्ले से, गेंद बाउंड्री के बाहर लॉन्ग ऑन की दिशा में 6 रनों के लिए।
बल्लेबाज, एक और विकेट गिरता हुआ इस वक्त कल्पेश बबलू के रूप में। था कि वो बोल्ड हो गए। दूसरा विकेट गिरता हुआ इस वक्त विक्की स्पोर्ट्स कुकसे का। चेतन अगले बल्लेबाज, बल्लेबाजी के लिए इस वक्त आते हुए। गेंदबाजी इस वक्त हम देख रहे हैं सुनील, जहां पिछली गेंद के ऊपर सिक्सर लगा था, अच्छा कमबैक किया, वहां पर बड़ा विकेट हासिल किया है कल्पेश बबलू के रूप में। चेतन सामना करेंगे वहां पर सुनील का। इस बार आते ही साथ बड़े हिट की तरफ गए थे वहां पर बल्लेबाज, बल्ले का ऊपरी सिरा लगता और कोई गलती नहीं की विकेट कीपर ने। चेतन की पारी समाप्त होती हुई। खेलने की कोशिश की वहां पर बल्लेबाज ने। अच्छी गेंदबाजी यहां पर सुनील द्वारा। हैट्रिक पर अब आ गए हैं बंटी, सामना करेंगे वहां पर सुनील का। अच्छा शॉट वहां पर देखना है, लॉन्ग ऑफ की दिशा में इस गेंद को खेल दिया है। एक रन जरूर पूरा करते हुए देखना, दूसरे के लिए वहां पर निकल चुके हैं। अच्छी फील्डिंग और अच्छी रनिंग बिटवीन द विकेट होती हुई वहां पर तेज कदमों के साथ 2 रन पूरे किए इस गेंद के ऊपर। स्कोर आगे अब जाकर पहुंचता हुआ इस 2 रन की मदद से 20 रनों पर। अच्छी बल्लेबाजी इस वक्त बंटी द्वारा, पिछले मैच में भी अच्छी बल्लेबाजी की थी, एक बार फिर से सामना करेंगे वहां पर। इस बार अपने आप को बचाते हुए इस गेंद को खेला वहां पर बंटी ने। 3 विकेट गंवाने के बाद विकी स्पोर्ट्स कुक से 21 रन। और इस बार सामना करेंगे विशाल। इस बार देखना है बल्ले का बाहरी सिरा लगता हुआ। एक बार फिर से 1 रन आता हुआ इस गेंद के ऊपर। ओवर की समाप्ति होती हुई 2 ओवर की समाप्ति पर स्कोर बना है 22 रन। 3 विकेट गंवाने के बाद विक्की स्पोर्ट्स कुक से। तो पहले ओवर में जहां सुफियान शेख ने 12 रन खर्च किए, तो इस ओवर में सुनील ने 10 रन खर्च किए। 2 विकेटें जरूर हासिल की है वहां पर सुनील ने। देखना अब तीसरे ओवर के लिए कौन से गेंदबाज को बुलाया जाता है। प्रतीक गेंदबाजी के लिए आते हुए इस वक्त तीसरे ओवर में एससीसी पड़गा के लिए।
विशाल सामना करेंगे वहां पर प्रतीक का। 2 ओवर की समाप्ति पर स्कोर रहा था 22 रन, 3 विकेट गंवाने के बाद। पहली गेंद वहां पर घूमकर खेलने की कोशिश की थी, इस गेंद को विशाल ने 1 रन पूरा करते हुए इस गेंद के ऊपर लेग बाय के रूप में कहीं ना कहीं शरीर में उलझ सी गई थी ये गेंद। जब आप घूमकर गेंद को खेलते तो नजरें हट जाती है गेंद से, वही यहां पर देखने को भी मिला। स्कोर 23 रन पर पहुंचता हुआ। इस बार गेंद की पिच तक जाकर खेलने की कोशिश की थी वहां पर बंटी ने। अच्छी गेंद रही इस बार, ऑन साइड की दिशा में खेलना चाहते थे वहां पर बल्लेबाज। अच्छी गेंद वहां पर रही प्रतीक की। इस बार फोर्स करने की कोशिश की थी, एलिवेशन नहीं बना पाए, कारपेट द्वारा गेंद जाती हुई 1 रन पूरा किया वहां पर और दूसरे के लिए पलट चुके हैं। जैसे देखा खिलाड़ी दूर से आ रहे हैं फील्ड करने के लिए, अपने कदमों को तेज किया और सिंगल को डबल में कन्वर्ट किया वहां पर बंटी और विशाल ने। स्कोर आगे बढ़ता हुआ इस 2 रन की मदद से तीसरे ओवर में 3 विकेट गंवाने के बाद 25 रन। विकी स्पोर्ट्स कुक से टॉस हारकर पहले बल्लेबाजी करती हुई प्रतीक एक बार फिर से सामना करेंगे बंटी। इस बार इनसाइड आउट स्ट्रोक खेलने की कोशिश वहां पर एक्स्ट्रा कवर की दिशा में गेंद जाती हुई 1 बाउंस में गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। थोड़ा सा अपने आप को शफल कर कर खेला वहां पर बंटी ने। इनसाइड आउट स्ट्रोक गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए। अच्छा स्ट्रोक आता हुआ बंटी के बल्ले से। एक बार फिर से बेहतरीन पारी खेलते हुए बंटी अपनी टीम के लिए, जिस तरह से उन्होंने पिछले मैच में पारी खेली थी। स्कोर आगे पहुंचता हुआ इस चौके की मदद से 29। इस बार देखना, एक बार फिर से वहां पर फोर्स करने की कोशिश की थी इस गेंद को। 1 रन पूरा करते हुए दूसरे के लिए पलट चुके हैं वो, और वो भी बड़ी आसानी के साथ पूरा करते हुए। अच्छा क्रिकेट देखने को मिल रहा है इस वक्त, जहां पर देख रहे दोनों ही बल्लेबाज खराब गेंदों को वहां बड़े स्ट्रोक में तब्दील कर रहे हैं, तो सिंगल को डबल में भी वहां पर कन्वर्ट किया जा रहा है। 31 रन पर स्कोर इस वक्त पहुंच चुका है। तीसरे ओवर का खेल हम देख रहे हैं। इस बार ऑन साइड की दिशा में इस गेंद को खेल दिया, गैप में गेंद जाती हुई। बहुत ही तेज आउटफील्ड है, कोई मौका नहीं वहां पर खिलाड़ी के पास। गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। ओवर की समाप्ति होती हुई 3 ओवर की समाप्ति पर अच्छा टोटल अब तक बना लिया है विक्की स्पोर्ट्स कुक्से ने 35 रन।
तो एक बार फिर से खेल की शुरुआत होती हुई लास्ट ओवर के लिए जैश को बुलाया गया है गेंदबाजी के लिए, जबकि पहले 3 ओवर में रन बने हैं 35 रन। सामना करेंगे विशाल। बंटी बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। अब देखना है विशाल। अपने स्टेप में चुकते हुए इस बार जैश। तो उसी बीच वहां पर देखना है 1 रन पूरा करते हुए विशाल स्कोर आगे खिसकता हुआ इस 1 रन की मदद से 36 रनों पर लास्ट ओवर का खेल शुरू हो चुका है। बंटी सामना करेंगे इस बार हेलीकॉप्टर के अंदाज में। इस बार खेला है वहां पर, इस गेंद को देखना है दूसरे के लिए निकल पड़े हैं और आउट होते हुए वहां पर विकेट गिरता हुआ यहाँ पर विकी स्पोर्ट्स कुकसे का विशाल के रूप में। उतने रन नहीं जोड़ पाई है विकी स्पोर्ट्स कुक से, लेकिन 3 गेंदें बची हुई है अभी भी। और इस बार देखना है सही कनेक्ट किया है, लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद जाती हुई 6 रनों के लिए बेहतरीन स्ट्रोक आता हुआ कल्पेश बबलू के बल्ले से। और तेजी से आगे दौड़ता हुआ 43 पर अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। एक बार फिर से वहां पर बंटी अपनी टीम को फाइटिंग टोटल तक पहुंचाने की कोशिश कर रहे हैं। देखने अभी भी 2 गेंदें बची हुई है, समय के मामले में भी सहयोग करना। इसके बाद एक मुकाबला और रहेगा। इस मैच की विजेता टीम इसके सापे से खेलेंगी। गेंदबाजी की शुरुआत करनी है जैश। जैश एक बार फिर से सामना करेंगे बंटी। इस बार देखना है वहां पर पुल करने की कोशिश की थी, कारपेट द्वारा इस बार खेल दिया था इस गेंद को। 2 रन आ गए इस गेंद के ऊपर। स्कोर आगे पहुंचता हुआ इस 2 रन की मदद से लास्ट ओवर में कितना
45 रन। इस बार फुल टॉस गेंद लॉफ्ट कर दिया है मिड विकेट के ऊपर से, लास्ट गेंद के ऊपर 6 रन। तो पहले बल्लेबाजी करते हुए रन बने हैं 51 और 52 की चुनौती रहेंगी वहां पर एससीसी पड़गा के सामने। तो दोनों ही ओपनर बल्लेबाज इस वक्त आते हुए एससीसी पड़गा की तरफ से सलमान और बाजिल। तो देखना है अब किस तरह की गेंदबाजी और बल्लेबाजी होती है, किस तरह का खेल आगे होता है, ये सब कुछ बताएंगे राहुल भोईर। यावेळीचा फटका समोरच्या दिशेनं खेळले, जवळपास खेळाडू नाहीयेत आणि धावा देखील चांगल्या मिळतील बबलू पाटील वरती। आणि संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती 12 ओव्हर द विकेट। यावेळेस लाईन मिस केली, बॅट्समन आउट। हीच ओळख आहे बबलू पाटीलची आणि
ते कंप्लीट झालाय आणि एका षटकाच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते स्कोरबोर्ड वरती 12 धावा. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 40 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. 18 चेंडू 40 धावा. उद्या मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. उद्या 4 तारीख आणि पहिली सेमीफायनल मॅच झाल्याच्या नंतर मात्र उद्याचे पुन्हा एकदा 8 संघ आपल्याच विभागातील आपल्याला पाहायला मिळतील. कुठले 8 संघ असतील तुमच्यापर्यंत नक्कीच तो देखील लेखाजोखा आम्ही पोहोचवणार आहोत. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल न्यू स्टार लोणार विरुद्ध शिवशनी देवरुंगपाडा ही पहिली लढत असेल. टायगर स्पोर्ट सौदरपाडा विरुद्ध पंडित स्मृती नानकर. सेकंड ओव्हरला सुरुवात होतीये. मयूर पाटील फुल टॉस आहे, त्याचा फायदा बासमनने घेतला नाहीये. मिस टायमिंग झालाय. 2 खेळाडू आलेत चेंडूची उचलून फेक करेपर्यंत. इथनं मिळणार आहेत या 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न पुढे जाते. एकूण स्कोरबोर्ड वरती धावसंख्या आपल्याला 14 इथनं पाहायला मिळते. उद्या भरपूर लोड आहे आणि उद्या 8:30 वाजता दोन्ही टीमनं रिपोर्ट करायचा आहे. आम्ही वारंवार सूचना करतोय. सौदरपाडा आणि देवरुंग गुडघ्याचा वापर ऑनसाइडला. स्वेटिकला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. दरम्यान इथनं एकच धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. एकूण धावा स्कोरबोर्ड वरती 15. 15 इन बोट. लॉस ऑफ 1. सन्मान बाद झालाय. बाजिल आणि मैदानाच्या आतमध्ये जयेश. बाजिलकडनं भरपूर अपेक्षा आहेत. सकाळी अक्षरशः बरसला होता. 46 धावा बनवल्या होत्या. ओव्हर द विकेटनं चेंडू जाऊ दिलाय. नाईक सरांचा इशारा. लाईन मात्र चुकीची आहे. एक्स्ट्रा धावीतनं मिळते आणि एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या आहे एकूण 16 धावा. त्याच्यानंतर अजून एक सामना आपल्याला पाहायला मिळेल. एक मोठी मॅच. ओव्हर द विकेट ना आउटसाइड एज आहे. मागे भरपूर मोठी चूक झाली आहे. धावा चांगल्या नक्कीच मिळू शकतील. चेंडू अडवला गेलाय. दरम्यान धावचीची देखील संधी होती. मात्र इथनं धावा मिळणार आहेत. एकूण 3 धावा इथनं मिळतील. आरजे कडनं शुभेच्छा येत आहेत. यस 2 धावा आहेत त्या फक्त. ओके नाईक सर. बॅक टू द बॉलर हिट. समोर खेळलेत स्क्रीनच्या दिशेनं खेळाडू उपस्थित आहेत. चेंडूची उचलून फेक करणार तोपर्यंत दरम्यान एक धाव येते. इशारा झालाय दोन्ही पंचांचा. कदाचित षटकातील 2 चेंडू बाकी असावे हाच इशारा. बाजिल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. झेलची संधी चूक झाली आहे. आधी प्रयत्न केला झेल घेण्याचा. दोन्ही गोष्टींचा विचार केला. आधी झेल घ्यायची का मागे थांबायचं याच्यामध्ये पुढे एकूण 24 धावा स्कोरबोर्ड वरती. 24 इन बोट. 52 चं टार्गेट मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी बाजिल
ओव्हर द विकेटने फटका फसला. मिस टायमिंग. मोठी विकेट होऊ शकेल या मॅचची. जज करतोय क्षेत्ररक्षक आणि बाजीला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. 'स्कोरबोर्ड वरती 24 धावा. बारा चेंडू 26 धावेची अजूनही गरज आहे. तर पुन्हा एकदा नक्कीच उद्याचा शेड्यूल तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो सकाळी ठीक. यस बबलू. 12 बरोबर. पहिला चेंडू 2 धावा. त्याच्यानंतर सिंगल. त्याच्यानंतर व्हाईट बॉल. त्याच्यानंतर 2 धावा. पुन्हा एकदा सिंगल. पुन्हा चौकार. पुन्हा व्हाईट बॉल. शेवटच्या बॉलवरती विकेट. विजय. यास आता इथनं पाहिजेत अजूनही 26. अठ्ठावीस बनवायचे आहेत बरोबर. बारा चेंडू 28 बनवायचे आहेत. नाईक सर स्मॉल मिस्टेक. तो उद्याचा शेड्यूल पहिला सामना सेमीफायनलचा होईल. नक्षत्रा चौदरपाडा विरुद्ध जैन देवरुंग. त्याच्यानंतर शेड्यूल असेल पुन्हा एकदा आपल्याच विभागातील 8 संघ आपल्याला मात्र पाहायला मिळतील. न्यू स्टार लोणार पहिली मॅच असेल. न्यू स्टार लोणार विरुद्ध शिवशनी देवरुंगपाडा. टायगर स्पोर्ट्स चौदरपाडा विरुद्ध पंडित स्मृती नानकर ही दुसरी मॅच. तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी स्पोर्ट्स लोणार विरुद्ध पारस स्पोर्ट्स आमने. त्याच्यानंतर गावदेवी नानकर विरुद्ध जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा. आमचे मित्र खास करून उद्या आम्हाला पाहायला मिळणारच आहेत. मोरेश्वर सुतार. लेफ्ट आर्म गोलंदाज. फटका उडवला हवेत. खेळाडू उपस्थित आहेत. जज करतायत आणि झेल दरम्यान झाला आहे ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. सोफा झेल ड्रॉप झालाय आणि आता मात्र नक्कीच झेल सोडल्याच्या नंतर बघूया कशा प्रकारे बॅटिंग आता मात्र इथनं करतील. प्रलेशचा नक्कीच हा झेल सोडलाय. क्रुशियल मोमेंटला आता मात्र ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव धावून घेतली आहे. 11 चेंडूंचा खेळ अजूनही आता मात्र शिल्लक आहे आणि येणाऱ्या 11 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजून या मॅच मध्ये 27 धावा बनवायच्या आहेत. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला मात्र स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळते 25. 25 धावा 11 चेंडू 27 ची गरज आहे. हा षटक खूप महत्वाचा आहे भूषण पाटीलचं. लेफ्ट आर्म गोलंदाज ओव्हर द विकेट ना स्टॅकिंग एंडला बासमन खेळण्यासाठी सज्ज आहेत. जयेश वारके. जयेश वारके
गती कमी केली, फटका सुंदर आहे, जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते, फ्लॅटेट फटका, बरोबर आमच्या व्यासपीठासमोर सूरज पाटीलला सलामी देणारा हा षटका. चांगली मॅच पाहायला मिळते आपल्याला. SCC पडगा विरुद्ध विकी स्पोर्ट्स कुकसे, जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येकी बॉल वरती समीकरण वेगळं पाहायला मिळतोय. भूषण पाटील गती कमी केली आहे, लाईन बघावी लागेल. गोकुळ सरांचा इशारा आलाय, लाईन चुकीच्या आहे. एक्स्ट्रा धाव मिळते, एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धाव संख्या 1 न जाते पुढे. स्कोर बोर्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 32. 20 धावेची अजूनही गरज. चांगली मॅच, 10 चेंडू 20 धावा इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळलेत. खेळाडू उपस्थित आहेत, फेक सुंदर नक्कीच होती, ऑन द स्टंप येणं गरजेचं होतं. 2 धावा इथं अजून मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न पुढे जाते. स्कोर बोर्ड वरती एकूण धावा 34, 34 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. अजूनही या मॅच मध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत 18 धावा. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू 18 धावेची गरज. 9-18. भूषण पाटील क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं बदल करत असताना 30 गेम मध्ये आपण जर बघितलं, इनफिल्ड मध्ये एक खेळाडू स्लीपर कव्हरला आहे, शॉर्ट थर्ड मॅन. त्याच्यानंतर एक गली क्षेत्रामध्ये खेळाडू आहे, शॉर्ट फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन. त्याच्यानंतर मिड ऑफ 30 गेटच्या बाहेर आहे. या दरम्यानचा हा चेंडू पुन्हा फेकावा लागेल. एक्स्ट्रा धाव इथनं मिळते आणि एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर बोर्ड वरती एकूण धावा या दरम्यान 35. प्रत्येकी चेंडू महत्वाचा आहे. प्रयत्न दोन्ही टीमचे चांगले आपल्याला पाहायला मिळतात. संघर्ष सुरू आहे विजयासाठी. भूषण पाटील गती कमी केली, फायदा गोलंदाजाला. याच गोष्टी आपल्याला मात्र नक्कीच पाहायला मिळतील. गोलंदाजाचा कडे नक्कीच गरजेचा आहे, तो म्हणजे व्हेरिएशन. वेगानच चेंडू फेकणं गरजेचं नसतं. इथे तुमच्याकडे व्हेरिएशन हवा आहे. इथे तुम्हाला डोक्याचा वापर करावा लागेल, बुद्धीचा वापर करावा लागेल आणि ते आपल्याला पाहायला मिळतं भूषण पाटीलच्या माध्यमातून. डॉट चेंडू व्हेरी इम्पॉर्टंट. डॉट बॉल आलाय, दबाव पुन्हा एकदा बॅट्समन वरती. संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 35. समोर खेळलेत खेळाडू उपस्थित आहेत. चेंडू एका टप्प्यानं उचलून फेक करेपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न ना, ये फेक चांगली आहे. एक धावेतनं अजून मिळतीये आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. एकूण धावा स्कोर बोर्ड वरती 36. इक्वेशन जर आपण बघितलं या मॅचचं, अजूनही या षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 7 चेंडू आणि 16 धावेची गरज. 7-16चं समीकरण. हा चेंडू मात्र महत्वाचा आहे भूषण पाटीलचा आणि SCC पडगा टीम साठी देखील हा चेंडू महत्वाचा आहे. 7 चेंडू 16 धावेची गरज. जबरदस्त मॅच, अफलातून क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही टीम एकाच ताकदीच्या आहेत, एकाच विभागातील आहेत. दोघांमध्ये संघर्ष विजयासाठी. भूषण पाटील पुढचा बॉल ऑन साइडला स्कोर द विकेट. वेगवान आहे फटका, चेंडू गोलीच्या वेगानं फरार, सीमा पार चौकार.
अगोदरच्या मॅचचा जर विचार केला तर 6 चेंडू 13 बनवायच्या होत्या आणि त्यावेळेस चांगली गोलंदाजी करून सामना दरम्यान जिंकून देखील दिला होता. बंटी पाटील ना, तोच बंटी पाटील आता मात्र सज्ज झालाय नक्कीच पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 12 धावीची गरज आहे, प्रयत्न करावे लागतील. पहिलाच बॉल क्लासिकल फटका आहे, इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडू डीप स्लीपर कव्हरला बीट करून सीमा पार दणदणीत चौका. पहिलाच बॉल वरती आलाय चौकार. समीकरण पुन्हा एकदा आपल्याला वेगळं पाहायला मिळेल. 5 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत, येणारा 5 बॉल मध्ये बनवायचे आहेत 8 डावा. ओव्हर द विकेट हा ट्रॅकर आहे, पाठवला आता मात्र त्याला डीप मध्ये मिड विकेटच्या दिशेनं दमदार षटकार. दोन धाव होते बबलू पाटील आणि मयूर पाटीलचे. एका धावेची गरज आहे. बॅक टू द बॉलर शीट आणि विजयाचा हा षटकार आणि सामना जिंकलाय मैदानाच्या आतमध्ये एससीसी क्रिकेट संघ पडगा या टीमनं. अभिनंदन पडगा संघ आणि हार्ड लक विकी स्पोर्ट्स कोकसे अँड बबलू पाटील. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जयेश आहे आणि टॉस साठी यायचं लगेचच एस के सापे विरुद्ध आपल्याला इथं मॅच पाहायला मिळेल. एससीसी पडगा या दोन टीम मध्ये टॉस आपण करूया आणि या सामन्याचा देऊया मॅन ऑफ द मॅच. मान्यवरांच्या शुभ हस्ते एक आकर्षक असं बुक देतोय. त्याच्यानंतर आपण देऊया स्वीट बॉक्स. आज कुछ मीठा हो जाए. मोतीचूरचे जबरदस्त सुंदर असे लड्डू आहेत. नाही त्याच्यानंतर आपण देऊया चांगला असं आंब्याचं रोपटा आहे.
झाडे लावा झाडे जगवा हा संदेश, निसर्ग वाचवा हा संदेश आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आणि नक्कीच आमच्या असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय सरांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत. टॉस आपण करूया. टॉस साठी आमचे मजर खान तिकडे सज्ज असतील. सरांना विनंती की आपण फक्त टॉस घ्या, जास्त ओपनिंग देखील मोठा घेऊ नका. टॉस आपण करणार आहोत. जोशी सर तिकडे आहेत उपस्थित. आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊन टॉस करूया. आता एक सूचना येते बघा, एक मोबाईल फोन हरवला होता कालच्या परवाच्या दिवशी, विवोचा आहे. कोणाला सापडला असेल तर प्लीज आमच्याशी संपर्क साधा, त्याला नक्कीच आम्ही पारितोषिक बक्षीस देणार आहोत 3000 रुपयाचं. चला आपण टॉस करूया, मजर खान कडे जाऊया. बहुत बहुत शुक्रिया राहुल. तो आज की शाम का लास्ट मुकाबले का टॉस होने जा रहा है. खेलने वाली टीम है एसके सापे और एसएस पड़गा. संतोष जोशी सर के हाथों से यहाँ पर टॉस होता हुआ. नामदेव कहना यहाँ पर एसके सापे का और आया है बी नामदेव. तो टॉस को जीता है एसके सापे ने. बहुत बहुत शुक्रिया सर आपका. टॉस जीता है, आपने क्या करना चाहोगे? फील्डिंग. फील्डिंग करने का फैसला आपने लिया, आपको तुरंत फील्डिंग लगानी होगी. और टू कमेंट्री बॉक्स.